आषाढी वारीच्या तोंडावर वारकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पंढरपुरात येऊन देहू आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। पंढरपूर जवळील पेशवे बाजीराव विहीर रिंगण तळ आणि पालखी तळाची पाहणी करताना गडकरींनी कामाचा दर्जाचा आढावा घेतला। यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, अभिजित पाटील, सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, स्थानिक नेते समाधान काळे आणि जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी उपस्थित होती। यावेळी बोलताना गडकरी कमालीचे भावुक झाले होते। त्यांनी आपल्या आईची एक आठवण सांगितली। त्यांच्या मातोश्रींनी मृत्यूपूर्वी वारी केली होती तेव्हा खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा उल्लेख त्यांनी केला होता। पंढरपूर, तुळजापूर आणि गाणगापूरला जोडणारे रस्ते चांगले कर हा आईनं दिलेला शब्द आज पांडुरंगाच्या आशीर्वादाने पूर्ण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे पालखी मार्गाचे तब्बल 80% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही युद्धपातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। आता विठ्ठलाच्या चरणी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार हे नक्की। या पालखी मार्गामुळे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला आता आधुनिक पायाभूत सुविधांची जोड मिळतीये। मी इथे पालखी मार्गाच्या निरीक्षणाकरता आलो। माझ्या आईची मृत्यूपूर्वी पंढरपूर आणि गाणगापूरच्या दर्शनाला आली होती। तेव्हा तिने मरणापूर्वी मला सांगितलं होतं की गाणगापूरचा त्यावेळेचा रस्ता फारच खराब होता, माझी पाठ खिळखिळी झालेली म्हणे। जर तुला कधी संधी मिळाली तर हे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे सगळे रस्ते चांगले कर। मला माझ्या आईचा आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्या हातून हे काम करण्याची मला संधी मिळाली। मी आज हा रस्ता मला 80% पेक्षा जास्त पूर्ण झाला। काही नवीन कामही घोषित केल्या, काही त्रुटी लक्षात आल्या। क्वालिटीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या। साधारणतः डिसेंबरच्या 4-6 महिन्यात रस्ता पूर्ण होईल आणि इथल्या विशेषतः जे आपले पालखी घेऊन या ठिकाणी वारकरी येतात त्यांच्याकरता वेगळा मार्ग केलेला आहे। या निमित्ताने त्यांना नक्की जो त्रास होता त्यातून दिलासा मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद हे माझ्याकरता 82 कोटीचा रस्ता जे आपण मंजूर केला आहे पंढरपूर अत्यंत वाईट अवस्था आहे। 50% काम झालेलं नाहीये। 7 महिने उलटून गेलेली त्याची मुदत संपून 3 आषाढीत अशीच परिस्थिती झाली। याही वर्षी त्याच मरण्यात वारकऱ्यांना भोगावं लागणार आहे। आज उद्या रिव्ह्यू आहे, काल तो पुणे आहे, त्याच्यात रेल्वेकडून काही परवानग्या नाही मिळाल्या। आज बघतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।